प्रेक्षकांनो, आपण काल बघितलं पिंकी होपची तोफ हा शब्द वापरते आणि एकदम हे दोघं जण तिच्याकडे बघायला लागतात. पिंकी म्हणते, काही चुकलं का माझं? सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, अगं तुझं चुकलं नाही काही, पण तुझी बोलायची स्टाईल खूप आवडली आम्हाला. पिंकी त्यांना थँक्यू म्हणते. आता त्या विचारतात, तू नेहमी असंच बोलतेस का? पिंकी म्हणते, हो, म्हणजे अनोळखी माणसासमोर नाही, पण आता आपली ओळख झाली ना. आणि इनबिल्ट मेमरीसारखं इनबिल्ट टॅलेंट पण आहे माझ्याकडे, फक्त मला काम मिळालं पाहिजे. आता सपकाळ साहेबांच्या मिसेस लगेच रिक्वेस्ट करतात त्यांना, की इतकी गोड आहे, प्रामाणिक आहे, हिची मदत करा ना तुम्ही. असं काय करतात? तुम्हीच म्हणत असता ना तरुणांनी आत्मनिर्भर बनायला हवं, मग करा की तिची मदत. सपकाळ साहेब म्हणतात, ठीक आहे, काय काय येतं ग तुला? शिक्षण कुठपर्यंत झालंय? पिंकी सांगते, BA पास झाली आहे मी. काय येता म्हणत असाल तर बुडत्या मुलीला मोबाईलचा आधार, म्हणजे माझ्या हातात जर फोन आला ना तर मी शांतीत क्रांती करते बघा. पिंकी काही घोषणा देऊन दाखवते, नेता छोटा कटआउट मोठा, बस झाला झोलझाल, आली आपली मोहिनी, असं काय काय ती घोषणा देतीये. खड्डा झाला मोठा, डॅम झाला मोठा, खड्डा झाला मोठा, डॅम झाला छोटा, असं काहीतरी घोषणा देऊन दाखवते ती. सपकाळ साहेब म्हणतात, अरे हे काय आहे? पिंकी म्हणते, अरे पब्लिक यायला पाहिजे, फॉलोअर वाढवायला पाहिजे, सोशल मीडियावर असते ना मी. आता ते म्हणतात, सपकाळ साहेब तू सोशल मीडियावर असते का? तर आता पिंकी म्हणते, नाही, सोशल असं नेत्यांना लिहिते. आता सपकाळ साहेब म्हणतात, मी पण नेताच आहे बरं का. पिंकी म्हणते, नाही हो साहेब, तुमच्यासारखं नेत्यांना नाही हो, मी किती मदत केली तुम्ही मला. आता सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, हिला बघून तुम्हाला तिची आठवण नाही झाली का? ती तुमची सगळी कामं करायची, तुमच्यासाठी लिहायची. आता सपकाळ साहेब म्हणतात, हो हो, माझ्या लक्षात आलंय. पिंकी विचारते, कोणती, कोणाची आठवण आली तुम्हाला, सांगा ना. आता तिथे मितालीचा फोटो असतो, म्हणजे यांच्या मुलीचा. पिंकी तो फोटो बघते आणि म्हणते, हीच मुलगी होती का ती? सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, नाही ग, ती आमची मुलगी आहे, ती परदेशात गेली होती ना शिकायला. पिंकी म्हणते, गेली होती म्हणजे? त्या म्हणतात, अगं म्हणजे ती येणार आहे उद्या परत. पिंकी म्हणते, सांगा ना, ही नाही तर मग कोणाबद्दल बोलत होतात तुम्ही? आता सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, अहो किती गोड पोरगी आहे, खरंच हिला बघून आठवण येते ना आपल्याला तिची. आणि पिंकीला म्हणतात, अगं ही आमची मुलगी आहे, ती आमची मानसकन्या होती, हिला काहीतरी द्या ना हो नोकरी. सपकाळ साहेबांच्या मिसेस खूपच आग्रह करतायत त्यांना. सपकाळ साहेब म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तू कुठे राहतेस बाळा? पिंकी म्हणते, अजून राहायची सोय व्हायची आहे माझी. सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, अरे अरे बिचारी पोर कुठे राहील आता? मी काय म्हणते, आपली मिताली येईल ना, तिला पण आता सोबत लागेल, आपली कामं पण वाढतील, आपण हिला इथेच ठेवून घेऊयात ना आपल्या घरी काही दिवस. आता सपकाळ साहेब म्हणतात, ठीक आहे, हिला नोकरी लागेपर्यंत आपण तिला आपल्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवूयात. पिंकी लगेच आभार मानते त्यांचे, थँक्यू सो मच साहेब, खरंच थँक्यू. सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, काय ग, घरातली सगळी कामं येतात ना तुला? पिंकी म्हणते, पापी पेट का सवाल है माई, करना पडेगा, तुम्ही म्हणाल ते करेलो. आणि घोषणा द्यायला लागते, आता आपला एकच वादा, सपकाळ दादा, सपकाळ दादा. आता सपकाळ म्हणतात, बरं बरं, पुरे. पिंकी म्हणतात, आता तुम्ही बघाच, उद्यापासून तुमच्या सोशल मीडियावर पोस्टिंग. आता इकडे आपले युवराज जागे झालेत पहाटे पहाटे आणि हातामध्ये त्यांच्या बांगडी आहे पिंकीची. आणि रात्रीचे काही क्षण त्यांना आठवत आहेत, दारूच्या नशेमध्ये काय काय झालं होतं. आणि प्रेक्षकांना युवराज ठरवतो की पिंकीला जाऊन शोधायचं, ती कुठेतरी जवळच आहे. आता त्यांनी ही मिताली दाखवली आहे, या सपकाळ साहेबांची मुलगी, जी खूपच मॉडर्न आहे आणि सुंदर आहे. आणि आता पुन्हा मध्येच युवराज आणि डॉल्बीचं बोलणं दाखवलंय. युवराज डॉल्बीला सांगत असतो, त्या तुझ्या काल रात्री जी भेटली ना, त्या तुझ्या वहिनीच होत्या डॉल्ब्या. डॉल्ब्या म्हणतो, कशावरनं दादा, तुझा गैरसमज नसेल का झाला? युवराज म्हणतो, हे बघ माझ्या हातामध्ये कड आहे. तेवढ्या सुशीलाबाई खाली येत आहेत. युवराज म्हणतो, बघ हे कड त्यांच्या हातातून आमच्या हातात आलंय. चित्रा म्हणते, युवराज भाऊजी सारखा विचार करताय ना तुम्ही, म्हणून भास होतोय तुम्हाला, अशी करता राहताल ना तर वेड्यावानी व्हाल. सत्या म्हणतो, अरे युवराज, ती पिंकी एवढा मोठा घोटाळा करून जाईल असं मला वाटलं नव्हतं, पण आपल्या सगळ्यांसमोर सगळं सत्य आहे ना. युवराज म्हणतो, आहेत त्या, पण हा सत्या म्हणतो, तू तिला पंचायतीच्या ऑफिसमध्ये काय शोधत होता? तिथे सापडणार होती का ती तुला? माई म्हणतात, हे बघ सत्या बोलतो ना ते बरोबर आहे युवराज, आमची देवावर श्रद्धा आहे, पण असे चमत्कार होत नाहीत रे बाबा. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात, तेच सांगते ना मी याला, पण याच्या डोक्यात प्रकाश पडेल तेव्हा ना. याला काय चांगल्या पोरींची कमतरता आहे का? याने फक्त हो म्हणावं, याच्यासाठी एकापेक्षा एक सुंदर राजकन्या उभ्या करीन मी. आता त्यातली ही एक सुंदर राजकन्या म्हणजे मिताली, सपकाळ साहेबांची मुलगी. सपकाळ साहेबांच्या मिसेस तिचं औक्षण करताय आणि पिंकी तिचा व्हिडिओ काढतीये रील बनवण्यासाठी. मिताली म्हणते, अगं पटकन आवर ना मॉम, मला तुम्हा दोघांना टाईट हग करायची आहे. त्या म्हणतात, थांब ग थोड्या वेळ.
आता पुन्हा युवराजचं बोलणं दाखवलंय. तो म्हणतोय आम्हाला अजिबात नकोय तुमच्या राजकन्या आणि आमच्या कारभारणीचं आणि तुमच्या राजकन्येची तुलनाच होऊ शकत नाही. डॉल्बी म्हणतो बरोबर बोलतोयस दादा, वहिनीसारख्या फक्त वहिनीच आहेत, त्यांच्यासारखं दुसरं कोणीच असू शकत नाही. आता सुशीलाबाईला राग येत असतो डॉल्बीचा. आता ही छबी म्हणते माझी मैत्रीण कुठे, ती खूप चांगली आहे, तिने माझ्या बाळाचा आणि माझा जीव वाचवला, कुठे आहे ती, तिने माझं बाळ पण वाचवलं होतं, आणा ना तिला घरी आपल्या, कुठे. आता सुशीलाबाई छबीला शांत करतात. हो छबे, आणू तिला आपण, आणू, तू नाश्ता कर. सुशीलाबाई युवराजला म्हणतात तुझं बायको पुराण बंद कर आता युवराज, आणखीन 7 जन्म तरी घालवलेस ना तू, ती परत येणार नाही. युवराज म्हणतो त्या कुठे पण गेलेल्या नाही आई साहेब, आम्हाला माहीत आहेत त्या इथेच आहेत, आमच्या आजूबाजूला कुठेतरी आहेत. आणि कसं आहे ना, आम्ही त्यांचा स्पर्श ओळखतो, आम्ही खात्रीने सांगतो की हे कडं आमच्या कारभारणीचंच आहे. मिताली तिच्या आईवडिलांना मिठी मारते तेव्हा त्या म्हणतात अगं काय ग, ही कसली पद्धत ग तुझी. मिताली म्हणते अगं मॉम, पद्धत कुठली असली तरी फिलिंग सेम आहेत ना, झालं ना तुझं आरती करून. त्या म्हणतात आरती नाही, त्याला औक्षण म्हणतात. त्यावर मिताली म्हणते अगं मॉम, तुझी ट्युशन नंतर दे. आणि ही कोण आहे, तुमची दुसरी मुलगी आहे का. हे 1 मिनिट, माझ्या माहितीप्रमाणे तुमची एकुलती एक मुलगी मीच होते ना, मी अमेरिकेला गेल्यावर तुम्ही दुसरा चान्स घेतला की काय. पिंकी तोंडाला हात मारते असा बापरे काय पण बोलते ही. साहेब म्हणतात काय बोलतेस ग असं. त्यांच्या मिसेस म्हणतात तुझ्या तोंडाला काही हाड, काय शिकली बघा ही अमेरिकेत जाऊन. मिताली म्हणते अगं मॉम, तुम्ही ना आता माझे फ्रेंड बना. अगं मोठं झाल्यावर पॅरेंट्सनी मुलांचं फ्रेंड व्हायचं असतं. त्यावरती तिच्या आई म्हणतात अगं बाई आम्हाला नको फ्रेंड बिंड करू, आम्ही तुझे आई वडीलच बरे, ती मुलगी आली आहे ना तिला फ्रेंड कर तुझी, ती तुझ्याच वयाची आहे ना. त्या पिंकीसाठी बोलतायत. आता इकडे युवराज म्हणतो हे कडं माझ्या कारभारणीचंच आहे. तिकडनं नीरी म्हणते खरंच का हो दाजी, पप्पांना पण नेहमी पिंकीताईचा भास होतो. आता सुशीलाबाई तिच्यावरच डापडतात काय ग, तुझी कानीकडेच टावकारलेले असता का, तुझी बहीण ना पळून गेलेली आहे, तिला तुझी तुझ्या बापाची फिकीर नाही आहे. डॉल्बी ओरडतो सुशीलेवर आणि म्हणतो काय हो आईसाहेब, तुम्हाला अजूनही पिंकी वहिनीबद्दल तसंच वाटतं, त्यांनी माझा जीव वाचवला तरी पण. नाही, आपल्या पिंकी वहिनी त्यांच्या माणसांना सोडून कुठेच जाणार नाही. आता सुशीलाबाई ओरडतात त्याच्यावर आणि म्हणतात वहिनी बघत, आता काय टाळ आणून देऊ का तुला, वहिनीची भजनं गात बस. युवराज म्हणतो जाऊ दे डॉल्ब्या, त्यांना आपल्या भावना नाही कळणार, तसं पण त्यांना आमची बायको नकोच होती. आता हा धनंजय म्हणतो कुठल्या भावनाबद्दल बोलताय तुम्ही, त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये तुम्ही नशेत पडलेले होतात, पोलीस आले तिथे वेळेवर म्हणून बरं झालं. आता युवराज म्हणतो दाजी तुम्ही काही म्हणा, पण आमची कारभारीण आहे म्हणजे आहे. सुशीलाबाईचे धाबे दणाणलेत, खरंच ही घाटवाडीची पोरगी जिवंत असेल का. धनंजय म्हणतो हे बघा युवराज, तिथे कोणीच मुलगी नव्हती, हां एक होती पण ती सपकाळ साहेबांकडे आली होती. आता ही मिताली म्हणते ही आपली सर्वंट आहे का. पिंकी म्हणते हो, मला जॉब मिळेपर्यंत मी तुमची सर्वंटच आहे, बोलो मेरे आका क्या हुकुम है. पिंकी खूप इम्प्रेस करत असते त्यांना. पिंकी म्हणते जोवर तुम्ही इथे आहात ना तोवर तुमची सगळी बडदास्त ठेवायची जबाबदारी माझी. आता पिंकी त्यांच्या बॅगा पण उचलायला लागते. आता त्या सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात अगं तू कशाला उचलतीयस. पिंकी त्यांना उत्तर देते अरे माई, कोई भी काम बड़ा या छोटा नहीं रहता, काय मिताली ताई. आता मिताली म्हणते ताई, अगं ताई बी नको म्हणू, मला फक्त मित म्हण. पिंकी म्हणते अरे मस्तच आहे की मग, मित म्हणजे सखी, फ्रेंड, मित्र मित चालतंय की. युवराज धनंजयला म्हणतो आता काय म्हणलात तुम्ही दाजी, सपकाळ साहेबांकडे मुलगी आली आहे ना, म्हणजे ती कारभारीणच असेल. युवराज लगेच सपकाळ साहेबांकडे निघालाय. हे सगळेजण त्याला थांबवतात. कुठे निघालास रे. युवराज म्हणतो सपकाळांच्या घरी चाललोय मी, जी नवीन मुलगी आली आहे ना तिच्या हातात हे कडं घालून आम्ही बघणार आहे, म्हणजे मला कळेल की आम्हाला भेटलेली मुलगी ही तीच आहे का. हे कडं जर त्यांचं नसल तर गावात आलेल्या प्रत्येक नवीन मुलीच्या हातात हे कडं घालून आम्ही बघू, हे कडं नक्की कोणाचं आहे ते समजेल. पिंकी आता मितला म्हणते हे बघ तुमच्या एंट्रीसाठी सगळं बेस्ट केलंय बघा, तुमच्या रीलसाठी कॅप्शन पण शोधलंय मी, रील जोमात बाकी सगळे कोमात. आता सपकाळ साहेब म्हणतात अगं हे तुझ्या रीलचं कॅप्शन आहे, मितला काही कळत नसतं. मग ती म्हणते ओ अच्छा आता कळलं मला, अगं मी विचारच करत होते की माझे USA फ्रेंड अपडेटसाठी जर मला विचारलं त्यांनी तर काय दाखवणार, माझी व्हिडिओ कोण शूट करणार. पिंकी म्हणते अरे मी आहे ना, मी शूट करेल. तेव्हा मित म्हणते हो तू करशील ना शूट. पिंकी म्हणते हो आपलं असं असतं बघा,
फिल्म एक आणि रील एक. त्यावरती मित म्हणते हो चालेल, तू शूट कर माझं आणि मी सोशल मीडियावर अपलोड करेल. आता पिंकी म्हणते ठास ठूस एडिटिंग करते आणि मग सेंड करते. सुशीलाबाई म्हणतात आता प्रकरण हाताबाहेर चाललंय. ओ जावई बापू, याला डॉक्टर बघा आता. आता धनंजय म्हणतो ओ युवराज, असे वेडेचाळे करत गावात फिरू नका, तमाशा होईल आमचा. युवराज म्हणतो काय त्याच्यात म्हणायचं ते म्हणू द्या लोकांना. आम्ही तिथं जाणार म्हणजे जाणार आणि आम्ही खात्री करून येणार की आमच्या कारभारीन त्या आहेत की नाही. डॉल्बी म्हणतो जा तू युवराज दादा, लवकर शोध वहिनींना. युवराज तिथून निघून गेलाय. सुशीलाबाई म्हणतात वा वा वा, एक येडं कमी होतं घरात की हे दुसरं पण आलंय. आता घराचा तमाशा होणार. काय होणार या घराचं कळत नाहीये. लगेच चित्रा म्हणते काय व्हायचंय आईसाहेब, तमाशाच होणार आहे. भाऊजी गावभर फिरून प्रत्येक पोरीच्या हातात कडं घालून बघणार. अहो आईसाहेब करा काहीतरी, हाताबाहेर चाललंय सगळं हे, नाही तर गावातले लोक तुम्हालाच बोलतील. ही बघा सर्किटची आई. सुशीलाबाई म्हणता आता माई चिडतात म्हणतात गप्प बसा तुम्ही सगळे. सपकाळ साहेब मितालीला म्हणतात की तुमच्या दोघींचं छान जमलंय, माझी चिंता मिटली. मिताली म्हणते डॅड ते तर आहे, पण ही तुमची मानस कन्या तर नाही आहे ना, तुम्ही नेहमी कौतुकाने सांगायचे तिच्याबद्दल. सपकाळ म्हणतात नाही ग, ही ती नाही आहे. सपकाळच्या मिसेस म्हणतात अगं ही तिच्यासारखीच आहे, खूप मनमिळाऊ आहे, गोड आहे, उत्साह तर ओसंडून वाहतो हिच्यामध्ये. पिंकी म्हणते वा मई वा, इस ना चीज की इतनी तारीफ, शुक्रिया शुक्रिया. अहो मित लवकर फ्रेश व्हा, आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आहेत. मिताली फ्रेश होण्यासाठी गेली. आता सुशीलाबाई सगळा राग निरीवर काढते. काय ग तू काय देवाला आशीर्वाद मागतीये का? तुझी बहीण काही लई मोठं काम करून नाही गेली. समद्या गावाची शिव्या शाप आणि समद्या गावाच्या लोकांना काळ फासून गेली. ती निरी देवाला प्रार्थना करत असते की तिची बहीण लवकर सापडावी म्हणून हे. आता सुशीला म्हणते की नौकर माणसाने नौकर माणसासारखंच राहायचं, घराची मालक नको समजू. घरातले मालक बोलत असताना कान देऊन ऐकायचं नाही, मध्ये मध्ये बोलायचं नाही. चल जा वरच्या समद्या खोल्या साफ करून घे जा. बापूसाहेब येतात मागून आणि म्हणतात काय जावई बापू, कशा पै डोक्याला हात लावून बसलात तुम्ही. आता ही छबी म्हणते अरे वा आपले आजोबा आले आजोबा. बापूसाहेब म्हणतात काय हो जावई बापू, तुम्हाला छबिताईंची काळजी वाटतेय का? धनंजय म्हणतो अहो छबिताईंची नाही, मला युवराजची काळजी वाटतेय. ते गेलेत सपकाळ साहेबांकडे आणि काही गोंधळ न घालून ठेवत. प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय, पण पुढे लगेच सुशीलाबाई आणि बापूसाहेब इन्सिक्युअर झालेत आणि सपकाळ साहेबांकडे मितालीबद्दल बोलायला गेलेत की मितालीचं लग्न आमच्या युवराजशी लावून द्या. खरं तर सपकाळ साहेबांना आणि त्यांच्या बायकोला खूप राग आलाय, पण युवराज आणि मितालीची काहीशी अशी भेट दाखवली आहे. युवराज गेलेला असतो तिथे पिंकीला शोधायला आणि मिताली पडली आहे त्याच्या प्रेमात. आता हा सावळा गोंधळ कसा निस्तरणार आहे हे सगळं बघूयात, पण नक्कीच काहीतरी ट्विस्ट येणार मालिकेमध्ये हे मात्र खरं आहे. आणि पिंकीने युवराजला बघितलं बरं का. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. ज्यांनी कोणी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन ठरतंय. धन्यवाद.